या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघतोय एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाला घेऊन पगाराचा बोला, कारण गेल्या 3 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार जे ते झालेले नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांवर सध्या पगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे। कोरोनाच्या संकट काळातही जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यांपासून पगार झालेला नाहीये। नोव्हेंबरची 7 तारीख उलटून गेलेली आहे, पण पगाराचा पत्ताच नाही। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे। एसटी कर्मचारी आपल्या हक्कांसाठी आक्रमक झाला असून एसटी कर्मचाऱ्यांची संघटना इंटकनंही आता सरकारला संपाचा इशारा दिलाय। ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेले तर सर्वसामान्यांपुढेही मोठं संकट उभं राहणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करावेत अशी मागणी केली जाते। एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात। आपण जर लक्षात घेतलं तर टाळेबंदीत एसटीची सेवा ठप्प झाली। एसटीच्या उत्पन्नावर त्यामुळे मोठा परिणाम झाला। उत्पन्न घटल्याने वेतनावरती परिणाम झाला। जुलैपासून कर्मचाऱ्यांना पगारच देण्यात आलेला नाहीये आणि आता तर घर चालवण्यासाठी भाजीपाला विक्री कर्मचाऱ्यांवरती करावी लागते, कर्मचाऱ्यांना करावी लागते, त्यांच्या कुटुंबाला करावी लागते। कर्मचाऱ्यांवर भाड्यानं वाहनं चालवण्याची वेळ आलेली आहे आणि या कर्मचाऱ्यांना 9 ऑक्टोबर पासून उपोषणाचा या कर्मचाऱ्यांनी इशारा दिलाय। आमचे पगार द्या, अन्यथा आम्ही उपोषण करू किंवा संपावरती जाऊ, न्यायालयात जाऊ, असा इशारा ते राज्य सरकारला देताना दिसतायत। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्याने इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी संपाचा इशारा दिला। दिवाळीचा सण तोंडावरती आला तरी 3 महिन्यांचा पगार रखडलाय। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाही तर महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशाराही जयप्रकाश छाजेड यांनी दिला। त्यामुळे आता दिवाळीत हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। त्या मीटिंगमध्ये नाही त्या पगाराचं जर काही झालं तर कायद्याप्रमाणे आयुक्तांना आम्ही करणार आहोत की तुम्ही यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करा। हा गुन्हा दाखल करून जरी पगार दिला नाही आणि दिवाळीपर्यंत यांच्या घरामध्ये कामगारांच्या घरामध्ये पैसे पोहोचले नाहीत तर दुर्दैवाने याची जाणीव असून की एसटी बंद राहिली तर सामान्य माणसाला त्रास होतो याची आम्हाला जाणीव आहे। दर संपामध्ये आम्ही याची जाणीव ठेवलेली आहे, परंतु जर झालं नाही तर ऐन दिवाळीच्या काळामध्ये आम्हाला प्रखर आंदोलन किंवा कदाचित संपाची तयारी करावी लागेल। हा इशारा आम्ही सरकारला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो। परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीच्या आधी कर्मचाऱ्यांचा पगार करायचे असल्यास सांगितलेलं आहे, पगार केले जातील असं सांगितलं त्यांनी आणि त्यासाठी बँकांमधून कर्ज काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सोमवारी अर्थमंत्र्यांसोबत बैठक असल्याचीही माहिती त्यांनी देऊ केली आहे। आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे की दिवाळीच्या अगोदर त्यांचे पैसे आम्हाला त्यांना देता आले तर माझ्यासाठी अतिशय चांगलं राहील, त्यासाठी मी प्रयत्न करतोय। मी मग असं पण म्हटलं प्रसंगी मी बँकेतनं कर्ज काढून देखील आम्ही त्यांचे पैसे देऊ, तसे प्रयत्न देखील चालू आहेत। आणि याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। मनोज, आता परिवहन मंत्री म्हणतायत की बँकेमधून कर्ज काढण्याची तयारी सुरू आहे। राज्य सरकारला हे पहिले का कळलं नाही की आता दिवाळी आली आहे, निदान त्याच्या हक्काचा पगार, त्या कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या बँक अकाउंटमध्ये पडला पाहिजे, आता ही का काही गडबड केली जाते? अगदी बरोबर आहे। लॉकडाऊनचा काळ होता त्यामुळे एसटी सुद्धा बंद होती आणि त्यामुळे त्याच्या आर्थिक उत्पन्नावर फरक तर पडलेलाच आहे, परंतु आधीच एसटी महामंडळ हे कर्जाच्या डोंगराखाली दबलेलं आहे आणि परिवहन मंत्री म्हणतात की आम्ही कर्ज काढून का होईना पण देऊ, हे गेल्या महिन्यातच म्हटले होते, परंतु तो पण अजूनपर्यंत ही प्रोसिजर सुरूच झाली नाही। आणि आता सोमवारी अर्थमंत्र्यांसोबत बैठक आहे आणि त्यानंतर निर्णय जरी झाला तरी दिवाळी 8 दिवस राहिलेली आहे आणि या 8 दिवसात ही प्रोसिजर किती लवकर होईल आणि जर झाली तर मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते होतील आणि दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होईल। परंतु सरकारचं आतापर्यंतचं धोरण पाहता हे कितपत शक्य आहे याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। अनेक कर्मचाऱ्यांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे, परंतु कॅमेऱ्यासमोर ते बोलण्यास तयार नाही आहे, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय ढासळलेली आहे आणि घर चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। इतकं करून सुद्धा ते अजूनही ड्युटी करत आहेत आणि याच संदर्भात
इंटकचे नेते जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत चंद्रकांत छाजेड यांनी इशारा दिलेला आहे लवकर पगार व्हावा. परंतु जर लवकर नाही झाला तर संपासारखं हत्यार सुद्धा उचलावं लागेल. आणि ऐन दिवाळी आता तोंडावर आलेली असताना जर संप पुकारला गेला तर सर्वसामान्य मुंबईकर असो किंवा महाराष्ट्रातला प्रवासी असो त्यांना मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यातच रेल्वेचे सुद्धा रेल्वे आहे परंतु रेल्वेत कमी प्रमाणात प्रवाशांना रिझर्वेशन मिळते. त्यामुळे आपल्या हक्काची एसटी म्हणून याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं असते आणि सर्वजण एसटीनीच प्रवास करतात. कारण ग्रामीण भागामध्ये एसटीचं मोठ्या प्रमाणात चलन आहे आणि एसटीचं सर्वांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सुटणं आवश्यक आहे. परंतु संप जर झाला तर मात्र सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. खासगी वाहतूकदारांना सुद्धा 100% प्रवास करण्याची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु खासगी वाहतूकदारांनी सुद्धा आत्ताच तिकीटं वाढवलेली आहे. जिथे 500 रुपयाचं तिकीट आहे तिथे 1200 रुपये 1500 रुपये घेतल्या जात आहेत. त्यामुळे कुठेतरी एसटीला डावलून जे खासगी वाहतूकदार आहेत त्यांना समोर केल्या जात आहे आणि याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला पडणार आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हा जर प्रश्न सुटला तर मात्र संप होणार नाही. परंतु हा प्रश्न किती लवकर सुटेल हे आता येणारा 8 दिवसाचा काळच सांगेल. विशाल. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. परिवहन मंत्री आत्ता म्हणतायत की बँकेबरोबर याबद्दलची चर्चा सुरू आहे, बँकेतनं कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील. पण हे प्रॅक्टिकली तितकं शक्य वाटत नाही आहे कारण या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. मग यावरती पर्यायी व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारला करावी लागणार आहे. ट्रेझरीतनं का होईना पण कर्मचाऱ्यांना पैसे काढून पगारासाठी त्यांना द्यावे लागणार आहेत. बघूयात याबद्दल काय निर्णय घेतला जातोय. पण आत्ता तरी तुर्तास असंच म्हणू शकतो की याला फार उशीर झाला आहे. पुढे बघूयात की या सगळ्या पगाराच्या सगळ्या घोळाला घेऊन कोल्हापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी काय म्हटलंय, काय त्यांनी आपल्या भावना मांडल्यात. अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये लाल परी रस्त्यावर उतरलेली आहे. मात्र याच लाल परीच्या कर्मचाऱ्यांच्या मात्र समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. दिवाळी तोंडावर आलेला आहे, पगार झालेले नाहीत. माझ्यासोबत हे कोल्हापूर विभागामध्ये काम करणारे एसटीतले कर्मचारी आहेत, अनेक वर्ष सर्व्हिस झालेले कर्मचारी आहेत. काय ही नेमकी परिस्थिती उद्भवली आणि तुमच्या आता घरची परिस्थिती नेमकी काय, आर्थिक हाल होत आहेत का? निश्चितच अगदी ज्यावेळी कोरोनाची महामारी सुरू झाली तेव्हापासून आमच्या एस टी महामंडळाकडं प्रवासी वर्ग रोडाला पर्यायानं प्रवासी वाहतूक थांबवावी लागली आणि यामुळं आमची आर्थिक परिस्थिती फार बिघडलेली आहे. आज ही आर्थिक घडी बिघडली असताना आमचे वेतन पण रगडलेले आहेत. आज ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तिन्ही महिन्याचे पगार अद्याप झालेले नाहीत. या संदर्भात आम्ही वरिष्ठांची चर्चा केली. त्याबरोबर मी संघटना पातळीवर आम्ही आमच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांना आम्ही प्रशासनासंदर्भात पगार होण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. मला सांगा आता दिवाळी तोंडावर आहे, काय परिस्थिती आहे, खर्च कसा करणार, दिवाळी साजरी कशी करणार? दिवाळी साजरी करता येणारच नाही. आर्थिक परिस्थिती माणसाच्या व्यवस्थित नसल्यामुळं काहीच करू शकत नाही ना आपण. माझ्यासोबत महिला कर्मचारी देखील आहे, तुम्ही कंडक्टर आहे. काय कशी आता दिवाळी कशी साजरी करणार, घरची काय परिस्थिती आहे नेमकी? घरी माझी मुलगी, मी तापानं आजारी होतो. आजच मी तापातून बाहेर पडले आणि नोकरीवर हजर राहायला आले आणि घरी दवाखान्याला पण पैसे एवढे उपलब्ध नाही आहेत. 3 महिने पगार नाही. मुलगी म्हणते शेजारी दिवाळीची तयारी चालू झाली आहे, मम्मी करंज्या चकल्या कधी करायच्या, तुमचे साहेब पैसे कधी देणार आहेत, बोनस कधी मिळणार? मी म्हटलं बोनस कुठला बाळ, पगाराची सुरुवात नाही, पगार नाही आणि बोनस कसा मिळेल असं म्हटलं मुलगीला. ती म्हणाले नवीन ड्रेस काय घेणार का नाही यावर्षी? आपण एक समजू शकतो अशी परिस्थिती ताई ह्याच्यापूर्वी कधी आली? काय उत्तर द्यायचं आम्ही? पण अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली होती का? 13 वर्षाच्या नोकरीत ह्या आयुष्यात पहिल्यांदाच ही अवस्था एवढी वाईट आहे. तुमच्या घरी काका काय परिस्थिती आहे? अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. सध्या घरात पैसे काहीच नाहीत माझ्याकडे. अशी परिस्थिती आहे. 3 महिने पगार नाही आपल्या एसटीचा. कोण जबाबदार वाटतं या सगळ्याला? प्रशासक जबाबदार आहे गोष्टीला सर्वात. हां, परत संप करायला लागला तर तुम्ही चालक आहात, कर्मचारी म्हणून संपात सहभागी होणार की सहभागी होणार की? तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती आहे काका? तर सध्या परिस्थिती पडली तर 3 महिने पगार नाही आणि अत्यंत परिस्थिती हलाखीची आहे. 3 महिने पगार नसल्यामुळे आणि आता दिवस काढणं मुश्किल झालेलं आहे आणि शक्यतो शासनानं म्हणजे महामंडळानं यावर काय तोडगा काढावा
असे मी विनंती करतो. अगदी दिवाळी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांची जी आर्थिक घडी जी सगळी विस्कटलेली आहे ती घडी बसवण्याचं काम खरं तर प्रशासनाचं, राज्य सरकारचं आहे. नेमकं यावर काय निर्णय होतो किंवा तो निर्णय कधी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. या संवादामध्ये एका महिला कर्मचाऱ्याची भावना फार बोलकी आहे की या महिला कर्मचाऱ्याची जी मुलगी आहे, अर्थात ती देखील एक गृहिणी आहे आणि ती आता विचारते की शेजारच्या घरामध्ये करंज्या केल्या जातात, आपण कधी करणार आहोत, मला दिवाळीसाठी नवीन ड्रेस मिळणार की नाही. आणि ह्याच भावना महाराष्ट्रातल्या इतर कर्मचाऱ्यांच्या घरातनं देखील व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, जर संप झाला तर सर्वसामान्य माणूस दिवाळीला घरी जाऊ शकणार नाही आहे आणि ती बहीण देखील भाऊबीजेसाठी भावाला भेटायला जाऊ शकणार नाही आहे. यानंतर पुढे पाहूयात. पंढरपूरहून निघालेला मराठा आक्रोश मोर्चा हा थोड्याच वेळात जो आहे तो पुण्यात पोहोचणार आहे. पुणे काउन्सिल हॉलला मुख्य सचिवांना ते निवेदन देतील. पायदिंडीला परवानगी नाकारल्याने कारमधून हे येत आहेत हे सगळे निवेदन देण्यासाठी हे सगळे संघटनेचे जे काही प्रतिनिधी ते येतात आणि त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यांनी दिंडी काढली होती, खरं तर त्या दिंडीला परवानगी त्यांनी नाकारलेली आहे आणि आता ही सगळी मंडळी वाहनांच्या माध्यमातून तिथनं प्रवास करत आता पुण्यामध्ये पोहोचतायत असं कळतंय. पुण्यात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, काय माहिती आहे? पोहोचले ते आता सगळे इथे काउन्सिल हॉलला. आता त्यातलं काही फक्त म्हणून 7 प्रतिनिधींना आज पाठवणार आहेत मुख्य सचिवांना निवेदन देण्यासाठी. बाकीचे बहुतेक बाहेरच थांबवतील. पण हे सगळे पंढरपूरवरनं खरं तर पायी निघाले होते, पण पोलीस प्रशासनानं त्यांना अडवलं आणि त्यांना पोलीस ताफ्यासमवेत त्यांच्या 2 गाड्या 5 गाड्यातनं असे साधारण 15-20 सगळे ते प्रतिनिधी आहेत ते आता पुण्यात पोहोचलेत काही वेळापूर्वी. आणि आता ते मुख्य सचिवांना भेटायला चालले, तिथं निवेदन देतील. तिथंच त्यांचा मोर्चा, हे जो पायी दिंडी निघाला होता मुंबईला, तो बहुतेक स्थगित होईल. पण त्यांचं म्हणणं आहे की सरकार लक्ष देत नाही आमच्या सगळ्या मागण्यांकडे, म्हणून आम्ही हा सगळा मोर्चा करतो. पण आचारसंहितेचं कारण देऊन प्रशासनाने त्यांना पायी दिंडीला परवानगी नाकारलेली, म्हणून त्यांना परवानगी नाकारलेली आहे. विशाल, या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हे सगळे प्रतिनिधी जे आहेत थेट पंढरपूरवरनं आता पुण्यामध्ये दाखल झालेत. मराठा आक्रोश मोर्चा जो तो पुण्यात दाखल झाला. हे सगळ्या प्रतिनिधींची लगबग आपण बघतोय. पोलीस देखील तिथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात. ही थेट दृश्य आहेत आपल्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. पंढरपूरहून निघालेला मराठा आक्रोश मोर्चा हा पुण्यात पोहोचलाय. पुणे काउन्सिल हॉलला मुख्य सचिवांना निवेदन देण्यासाठी ते तिथं पोहोचलेले आहेत. परत एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांतशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करूच, पण आता ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ती आहेत पंढरपूरहून निघालेल्या मराठा आक्रोश मोर्चाची. आता ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना पायी दिंडीची परवानगी जी ती नाकारण्यात आली आणि मग आता कारमधनं प्रवास करत हे सगळे कर्मचारी आपलं निवेदन देण्यासाठी पुण्याच्या काउन्सिल हॉलच्या बाहेर पोहोचलेत. मुख्य सचिवांची ते भेट घेतील आणि त्यांना आपलं निवेदन देऊ करतील. तर याचबद्दलची पुढली घडामोड अशी आहे, आपण अधिक माहिती घेतोच आहे याबद्दल. हे सगळे प्रतिनिधी जे आहेत थेट पंढरपूरवरनं निघाले. आज सकाळीच ते निघाले होते. त्यांनी पायदिंडीची परवानगी मागितली होती, पण ही परवानगी त्यांना नाकारण्यात आली. अखेर कारमधनं प्रवास करत आपलं निवेदन देण्याकरता हे सगळे प्रतिनिधी आत्ता क्षणाला पुण्यामध्ये पोहोचलेत. पुणे काउन्सिल हॉलच्या बाहेर गेटवरती हे सगळे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि आता ते थोड्याच वेळात आतमध्ये जातील, मुख्य सचिवांना आपलं निवेदन देतील असं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, हे प्रतिनिधी आता सगळे पोहोचलेले आहेत. किती वेळात मुख्य सचिवांची त्यांची भेट होऊ शकते? मुख्य सचिवांशी होऊ शकते, पण आता सगळ्यांना सोडायचं की फक्त 7 प्रतिनिधी सोडायचं याबाबत प्रशासनाशी पोलिसांशी त्यांची सगळी चर्चा सुरू आहे. आपण पाहू शकतो सगळे इथं जमा झालेले आहेत गेटवर, पोलिसांनी त्यांना अडवलेलं, पण त्यातल्या सगळ्यांना सोडतील असं कुठं दिसत नाही. पण पाहू शकतो हे सगळे मोर्चेकरी आहेत. मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना सोडत नाहीत का? आम्हाला आता 5 लोक म्हणतात. आम्हाला तिथं SP साहेबांनी सांगितले 50 लोक आत सोडतो. जर आमचे 50 नाही गेले तर आम्ही चर्चेला आत जाणार नाही. ही तुमची ठाम भूमिका. आपण पाहिलं इथं विशाल यांचा वाद किती जणांना सोडायचं याच्यावरून हा सगळा वाद सुरू आहे. मग यांच्यातच हे बघा, आता हे मोजून
5 जण चाललेले आहेत. असं तर कसं किती जण चाललेत महेश तुम्ही? महेश किती जण चाललेत तुम्ही आता? आम्ही आता सगळे आपण पाहू शकतो. महेश डोंगरे जो त्यांचा मेन समन्वयक त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेच चाललेलो आहोत, पण नेमकं निवेदन देताना तिथं किती जणाला सोडतील हे पाहावं लागणार आहे. पण आता तरी इथला जो तात्कालिक वाद आहे नेमकं किती जणाला सोडायचो हा संपलेला दिसतोय. आणि हे सगळे प्रशासनाने पोलीस आता या सगळ्यांना गेटच्या आत सोडतायत. हे सगळे मुख्य सचिवांना निवेदन देतील, मग मुख्य सचिव त्यांच्याशी चर्चा करतील मुख्यमंत्र्याच्या वतीने. आपल्याला माहिती आहे सगळे थेट मुख्यमंत्र्याला भेटायला निघले होते पायदिंडी करून, पण पोलिसांनी त्यांना पायदिंडीची परवानगी नाकारली. त्यानंतर ते पंढरपूरहून पोलीस स्टाफांच्या सगळं कॅन्वॉयमध्ये सगळे आता इथे विधान भवनाला आले. त्यांच्यासाठी खास इथं मुंबईवरून मुख्य सचिव इथं आले त्यांना भेटायला. आणि मुख्य सचिव आता यांच्याशी या सगळ्या लोकांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं निरसन होतं. पण याच्यात आणखीन एक विशाल अशी एक गंमत आहे. हे जे मोर्चेकरी आहेत ठोक मोर्चावाले, याच्यात मुख्य जे आंदोलक आहेत मराठा मोर्चा काढणारे ते कुठेही दिसत नाही. हे सगळे नवीन मंडळ आहेत, पण हे सगळे ते मान्य करायला तयार नाही. कुठंतरी यांच्यातच समन्वय नाही का असा एक आरोप होतोय. त्याच्यामुळं नेमकं कोण कुठला मोर्चा काढतंय हे कळायला तयार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. विशाल बरोबर, आपण पुन्हा एकदा ही दृश्य बघूयात. पंढरपुरातनं मराठा आक्रोश मोर्चाची जे प्रतिनिधी आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता पुणे काउन्सिल हॉलच्या बाहेर ते उभे होते. चंद्रकांत आमचे प्रतिनिधी याबद्दलची माहिती देत होते. आता निवेदन देण्यासाठी, मुख्य सचिवांना निवेदन देण्यासाठी ते आतमध्ये गेलेत. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता जय हिंद सन्मान बद्दल आज आपण पाहणार आहोत. कर्नल सदानंद साळुंके यांची शौर्यगाथा. पाकिस्तान सोबतचं 1965चं युद्ध असो किंवा 1971चं सदानंद साळुंके यांनी आपल्या जीवाची बाजी लावून पराक्रम गाजवला. ऑपरेशन कॅक्टस लिलीचे शिलेदार म्हणूनही सदानंद साळुंके यांच्याकडे पाहिलं जातं. पाहुयात वीरचक्राने सन्मानित कर्नल सदानंद साळुंके यांची शौर्यगाथा. भारतीय लष्कराने आतापर्यंत पाकिस्तान सोबत झालेल्या प्रत्येक लढाईत पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारतीय सैन्याचा पराक्रम प्रत्येक भारतीयाच्या अजूनही स्मरणात आहे. 1965 आणि 1971च्या युद्धात महाराष्ट्राचे सुपुत्र कर्नल सदानंद साळुंके यांनी गाजवलेलं शौर्य आजही आपली मान उंचावणार आहे. जय जवान हम जिंदा है. तारीख 7 डिसेंबर 1971. ठिकाण नैनाकोट. भारतीय लष्कराकडून नैनाकोट शहर ताब्यात घेण्याच्या सूचना मिळाल्या आणि तत्काळ कॅप्टन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली 92 सैनिकांनी कडाक्याच्या थंडीत रावी नदी पार केली. जीवाची जोखीम पत्करून सैनिकांनी ही कामगिरी फत्ते केली होती आणि नैनाकोट शहरावर ताबा मिळवला. आम्ही 90 जवान घेऊन गेलो, रावी नदी पार केली आणि साधारणपणे चालत गेलो. रात्री 12-1 वाजले. 6 डिसेंबरची गोष्ट. आणि साधारणपणे 6-7 किलोमीटर चाललो पहाटे 4 वाजेपर्यंत. तर वायर अशी लांब चालली होती आणि काहीतरी खड्डे खोदले होते. मग आम्ही ओळखलं की हे बहुतेक सुरुंग पेरलेले आहेत. पाकिस्तानची हद्द सुरू झाली होती. त्यांनी टँक्स आत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. आम्ही फायरिंग केलं. त्यात माझे 3-4 जवान गेले. म्हणजे नैनाकोट जे कॅप्चर करत होतो 19-20 डिसेंबरला, आम्ही 10 डिसेंबरला कळलं की आम्ही नैनाकोट कॅप्चर केलं. दुसरा पराक्रम कर्नल साळुंके यांनी लगेचच केला. तारीख 14 डिसेंबर 1971. शत्रूची मालगाडी साळुंके यांच्या तुकडीने उद्ध्वस्त केली, ज्यामध्ये तब्बल 17 ट्रक अमेरिकन दारुगोळा होता. आणि याच दुहेरी पराक्रमाबद्दल ऑपरेशन कॅक्टस लिलीच्या नायकाला वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं.
14 डिसेंबर पुण्यामध्ये 64ला लग्न झालं पुण्यात. पण 14 डिसेंबर म्हटलं इसका बस उसका बात, जो होगा होगा. रात्री 9 वाजता बंकरमधून निघालो. छोटेसे बंकर्स होते. गेलो. फिशप्लेट काढायला वेळ नव्हता. अंधार सगळीकडे, पण रूळ दिसत होते. आम्ही काय केलं, मोठमोठ्या बिल्डिंग पडल्या होत्या फायरिंगमुळे. झाडांचे हे फांद्या पडल्या होत्या, त्या आम्ही त्याच्यावर टाकल्या रुळावर. जे होईल ते होईल. आणि पाठीमागे 25-30 फूट आलो, परत झोपून राहिलो. ट्रेन आली. बिलिंग मी आईशप्प सांगतो, ती मालगाडी पडली ना, पण त्यांनी आमच्यावर फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यांना माहीत नाही आम्ही कोण आहे काय वगैरे. 17 डिसेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या दुसऱ्या पेजवर आलं, मराठा कंपनी कमांड मेजर टॉपल्स गुड्स ट्रेन ऑफ पाकिस्तान अँड कॅप्चर्स 17 ट्रक्स अमेरिकन ॲम्युनिशन. आम्हाला मोजायला वेळ कुठे होता. कर्नल सदानंद साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला. सदानंद यांना प्रेरणा मिळाली देशभक्त वडिलांकडून. वडील बळवंत यांची कडक शिस्त, वक्तशीरपणा आणि राष्ट्रप्रेम, त्यासोबतच शेर्पा तेलसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे धडे घेतलेल्या सदानंद यांना देशभक्तीची भावना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे बॉटनीचे पदवीधर असलेल्या सदानंद यांनी मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये प्रवेश घेतला. आणि डिसेंबर 62ला इमर्जन्सी सुरू झाली. विदाऊट इन्फॉर्मिंग माय लेट पेरेंट्स मी 2-3 परीक्षा दिल्या. 162 पैकी 10 लोकांचं सिलेक्शन झालं ऑल इंडिया लेवलचं. फक्त 10 ऑफिसर्स लेफ्टनंटसाठी. सदानंद साळुंके यांच्या पत्नी सरिता यांची नेहमीच सदानंद यांना साथ मिळाली. सरिता यांचा भाऊ सैन्यात असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांना आर्मी बद्दल आदर होता. तर कर्नल साळुंके यांचा मुलगा वडिलांचा देशसेवेचा वारसा पुढे चालवतोय. मोठा मुलगा समीर ब्रिगेडियर बनून देशाची सेवा करतोय. त्यांच्या घराचं नावही सैनिक असल्यानं देशभक्ती त्यांच्या मनात किती खोल रुजली आहे याचा अंदाज येईल. आजही घराच्या अंगणात त्यांनी युद्धात जप्त केलेले तोफगोळे आणि शेल जपून ठेवले. खरंच त्यांनी म्हणजे संबंध वर्ष आयुष्य त्यांनी खूप निस्वार्थीपणे सेवा केली आर्मीची. आणि त्याचाच सगळा वारसा माझ्या मुलाने, त्याच्यापेक्षाही तो जास्त हे आहे. जे सॅक्रिफाईस झाले आणि शहीद झाले त्यांच्यासाठी पण अजूनही आजोबा खूप करतात. आणि त्यांच्या फॅमिलीजच्या वेलफेअर अँड एव्हरीथिंग ते सगळं खूप करतात अजूनही. कर्नल सदानंद साळुंके देशसेवेसाठी आयुष्य वेचणारा वीर योद्धा. जीवाची बाजी लावून त्यांनी अनेकदा शत्रूवर मात केली. त्यांचं कार्य आणि त्यांचा पराक्रम भारतीयांसाठी नेहमीच गौरवास्पद आहे. अशा पराक्रमी कर्नल सदानंद साळुंके यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. आणि यानंतर वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतची किल्ले स्पर्धा 2020. महाराष्ट्राचा किल्लेदार बनवा किल्ला आणि 9137416464 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा व्हिडिओ. 7 नोव्हेंबर पासून ते 13 नोव्हेंबर पर्यंत व्हिडिओ पाठवू शकता. परीक्षक निवडणार उत्तम किल्ले. विजेत्यांना मिळणार बक्षीस. लवकर स्पर्धेत सहभागी व्हा. ब्रेकनंतर बघूयात. एक मराठा लाख मराठा म्हणत आज मराठा क्रांती मोर्चा वांद्रे पूर्व भागात मशाल मोर्चा त्यांनी काढलेला आहे. आणि हा मशाल मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीवरती निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा वांद्रे पूर्व भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सध्या जमलाय. जे मोर्चेकर्ते आहेत त्यातील कार्यकर्ते यांनी खरं तर विविध मागण्यांसाठी आपली निदर्शनं जी आहेत ती सुरूच ठेवलेली आहेत. हे दृश्य आपण बघतोय, थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत. जावेद आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. जाणून घेऊयात. उदय, काय माहिती आहे आता या क्षणाबद्दल? विशाल, मी आता वांद्रे पूर्व भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. या उद्यानामध्ये आहे आणि याच उद्यानामध्ये सर्व
एक मराठा लाख मराठा म्हणणारे सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत ते इथे सगळे जमलेले आहेत, मोठ्या संख्येने आलेले आहेत, मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील आलेले आहे. कोरोनाचा संसर्ग आहे त्यामुळे एक सुरक्षेची काळजी देखील सर्वजण घेताना दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्स जे आहे ते सर्वांनी ठेवलेलं आहे. थोड्याच वेळात हा मोर्चा मशाल मोर्चा जो आहे तो निघणारा आपण ते समोर पाहू शकतो. एका भगिनीने हातामध्ये मशाल घेतलेली आहे. थोड्याच वेळात ही मशाल पेटवण्यात येणार आहे आणि हा मशाल मोर्चा इथून निघणार आहे. सर्व पाहू शकतो आपण सर्व कार्यकर्त्यांनी डोक्यावरती टोपी घेतलेली आहे. टोपीवरती स्पष्ट लिहिलेलं आहे मराठा क्रांती मोर्चा, एक मराठा लाख मराठा. मराठा क्रांती मोर्चाचा हा मशाल मोर्चा आहे. राज्यातले त्यांचे विविध प्रश्न आहेत ते सर्व विविध प्रश्नासंदर्भात त्यांनी हे निदर्शनं सुरू केलेत. आपल्यासोबत प्रमुख आहे त्यांचे घाक, त्यांच्याशी बोलूया. नेमका काय तुमच्या मागण्या ज्यासाठी तुम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे हा मोर्चा काढणार होतात, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, मात्र मातृश्री निवासस्थानापासून जवळ तुम्ही तिथे हे निदर्शनं करत होता? पोलिसांनी आम्हाला कारण दिलेलं आहे की सुरक्षिततेचं आणि तो हाय प्रोफाईल एरिया असल्याने तिथे जाता येणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आज आरक्षण उपसमितीने आमच्या आरक्षणाचा जो खेळखंडोबा केलेला आहे त्यामुळे आरक्षणावर स्टे आलेला आहे आणि मराठा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नोकरी आणि शिक्षणात अंधकार झालेला आहे. म्हणून ही विचारांची मशाल आम्हाला आज मातोश्रीवर न्यायची आहे. बघूया आम्हाला मातोश्री कसं स्वागत करते मराठ्यांचं. मुंबईत असलेल्या सर्व मराठ्यांना, मराठी माणसाला मातोश्रीवर न्याय मिळालेला आहे. आज मराठ्यांचं स्वागत मातोश्री करते की आम्हाला न्याय देते, आम्हाला तेच बघायचं आहे. आज ह्यामध्ये आमच्या मागण्याही माफक आहेत. जर आरक्षण नसेल तर मराठा विद्यार्थ्यांना त्याच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, फी सवलत मिळाली पाहिजे, आरक्षित सीट मिळालेल्या पाहिजेत. नोकरीतही आम्हाला बाजूला टाकून पुढे जाऊ नका, ह्याच आपल्या मागण्या आहेत. काही वर्ष मराठा समाजाने सातत्याने आंदोलनं केलेली आहेत, मोठ्या मोठी निदर्शनं केली आहेत, लाखोंच्या संख्येने मोर्चे देखील काढलेले आहेत. सरकार बदललं मात्र प्रश्न काही सुटत नाही आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारने अनेक बैठका घेतलेल्या आहेत, मराठा समाजासोबतच अनेक उपसमितीसोबत देखील बैठका सुरू झाल्या आहेत. त्यातून काही चर्चेतून काही मार्ग निघत नाही आहे का? फार बैठका होत आहेत. आरक्षणाची मागणी 40 वर्षाची आहे. कुठल्या किती करायचं आहे? तुम्ही इथून द्या, ESBCतून द्या, SCBCतून द्या, OBCतून द्या, विदाऊट OBCतून द्या. हे आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. आज ह्या सगळ्यांमुळे मराठा समाज नैराश्यात गेलेला आहे. पुढे काय करता येईल कोणी सांगू शकत नाही. म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही मातोश्रीवर आमचं गारणं मांडायला जातोय. न्यायालयीन देखील लढाई चालू आहे. सुप्रीम कोर्टात देखील अनेक आहे, न्यायप्रविष्ट आहे प्रकरण. त्यात तुम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या दारावरतीच थेट जाण्याचा प्रयत्न करा. आरक्षण उपसमितीने पहिल्या सुनावणीच्या वेळेला आम्हाला सांगितलं होतं की आमची तयारी पूर्ण झाली, आम्ही सुप्रीम कोर्टात जायला तयार आहोत. आणि सबमिशन काय दिलं त्यांनी की आज आमची तयारी झालेली नाही, आम्हाला तारीख देण्यात यावी. त्यावेळी आमच्या मनात संशय आला आणि तेव्हापासून यांनी जो खेळखंडोबा केलेला आहे ह्या सर्वाची परिणिती म्हणून स्टे आला. स्टेवर रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, त्याच्यावर पण स्टे आला. आणि आता आम्हाला कुठली आशा नाहीये की आता हे आरक्षण कधी उठेल. यानंतर सरकारने सर्वात प्रथम करायला पाहिजे होतं की 5 जजेसचं घटनापीठाची निर्मितीसाठी पाठपुरावा करायला पाहिजे होता. तो त्यांनी न करता वेळ काढलेला. 1.5 महिन्यानंतर तुम्ही पत्रक देताय. हे कुठेतरी मराठा समाजाला आत्मविश्वास देणारा नाहीये. म्हणून हा आक्रोश, म्हणून हा मशाल मार्च. हा मशाल मार्च आता सुरू करताय. कलेक्टर ऑफिस समोर सोबत आहेत. इथून काही अंतरावरती मातोश्री मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. तुम्ही इथेच थांबणार का इथून पुढे मातोश्रीच्या दिशेने निघणार आहात? आज आम्हाला तिथे पार्किंगचा एक स्पॉट दिलेला आहे, तिथून आम्ही इथे आलेलो आहोत. इथून आम्ही जायला पाहिजे मातोश्रीवर की मातोश्री इथे येणार आहे, मातोश्री इथे रिप्रेझेंटेटिव्ह येणार आहे की त्यांचे कोणी अधिकारी येतात. या सगळ्यांचा एक मिलाप करायचा आहे पोलीस अधिकाऱ्यांनी. त्यांनी आम्हाला सांगितलं पुढे जाता येत नाही सुरक्षित. मग तुम्ही आमचा एक हे करून द्या, आम्हाला तुम्ही एक याच्यातून सोल्युशन काढून द्या. हाच एक आमची मागणी आहे. म्हणजे राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ तुम्हाला भेटावं जेणेकरून तुमच्या मागण्या आमच्या मागण्या डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे गेल्या पाहिजेत आणि आम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे. मध्ये कोणीही नको, उपसमिती नको, आमदार नको, खासदार नको. हा शेवटचा मार्ग आहे. आता आपण पाहतो आहोत की मराठा समाज अतिशय आक्रमक झालेला आहे. थेट मुख्यमंत्र्यांशीच आम्हाला चर्चा करायची आणि आमच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडेच मांडायच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. पाहूयात आता यांची निदर्शनं तर आता सुरूच होत आहेत. थोड्याच वेळात त्यांची निदर्शनं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतात का, मुख्यमंत्री त्याकडे लक्ष देतात का, हे पुढच्या काही वेळातच समजेल. विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या संवादाबद्दल. थेट मुख्यमंत्र्यांशीच आम्हाला चर्चा करायची. आता आम्ही फार काही वाट बघणार नाही आणि जी काही चर्चा होईल ती मुख्यमंत्र्यांबरोबर होईल अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. आपण पाहतोय की मुंबईत हा आक्रोश मोर्चाचा जे आंदोलन जे ते होताना दिसतंय, तर पंढरपूरहून देखील निघालेला मराठा आक्रोश मोर्चा आता पुण्यात पोहोचलाय. आता पुणे काउन्सिल हॉलला मुख्य सचिवांना निवेदन देण्यासाठी 20 प्रतिनिधींना पाठवण्यात आलंय आणि त्यामुळे इतर प्रतिनिधींमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मुख्य सचिवांकडून काय आश्वासन यावरती दिलं जाते, यावरची पुढली दिशा जी आहे आंदोलनाची ती ठरणार आहे. पुण्यात दाखल होताच या आंदोलकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पंढरपूरहून निघालेलं
ठोक मोर्चा, आक्रोश मोर्चा इथं पुण्यात कौन्सिल हॉलला पोहोचलेलं आहे. ते आता इथं मुख्य सचिवांना निवेदन देतील. मुख्य सचिव खास मुंबईवरून इथं आलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी. आपण त्याच्या मागण्या काय आहेत, मुळात हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळालेली असताना, सगळं तिकडे सुप्रीम प्रलंबित असताना तुम्ही मोर्चे का काढताय, हा एक, आणि बाकीच्या संघटना तुमच्यासोबत का नाहीत महेश? सर्व संघटना आमच्या बरोबर आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे स्थगिती आहे तरी आम्ही मोर्चे का काढतोय. राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये कालच्या तारखेला तुम्ही बघितलं गेलं की साधा सरकारी वकील हजर ठेवू शकले नाहीत. त्यामुळे आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलनच करावं लागतं. मराठा समाजाला कधी असं काही मिळालेलं नाही. प्रत्येक वेळेस मराठा समाजाला आंदोलन करावं लागतं आणि आंदोलन केल्यानंतरच आम्हाला काहीतरी मिळलं जातं. त्या आंदोलनामध्ये अनेक आमच्या युवकावरती गुन्हे दाखल केले जातात. आमचे तरणी बांड पोरं शहीद झालेले आहेत. हे सर्व मागण्या मान्य करायला, पूर्ण करून घेण्यासाठी मराठा समाजाला सातत्याने रस्त्यावर उतरावं लागतंय. तुम्ही तर पूर्ण तयार केली होती पंढरपुरात, पण झालं काय? तुम्हाला पायी येणार होतं, तुम्हाला गाडीत नाही यावं लागलं. आम्हाला पायी यायचं होतं, पण ही आचारसंहिता लागल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सचिवाला पुण्यामध्ये यायला सांगितलं. पंढरपूरच्या कार्यकर्त्यांना पुण्यामध्ये यावं, दोघांचा समेट गरवावा. जी पुण्यातून पंढरपूरमधनं जी वारी होती ती मुंबईपर्यंत होती वारी, पण त्याचा कुठंतरी आचारसंहितेचा नियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून, कार्यकर्त्यावर कुठली अडचण येऊ नये म्हणून सचिवांना मुख्यमंत्र्यांनी पाठवून दिले पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये सचिवासोबत आमची बैठक आता चालू होणार आहे. सचिवाच्या बैठकीमध्ये निर्णय नाही लागला तर आमची पायी वारी पुन्हा सुरू होणार आणि आम्ही कुठल्याही शासनाच्या दबावाला बळी पडणार नाही. एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याखाली आम्ही सोबत राहणार. तुम्ही आम्हाला किती विचारलं, आमच्या तालमेल नाही काय नाही, आम्ही सगळे एक संघ आहोत. आमच्या सगळ्या संघटना आहेत. असं कोणत्याही सरकारनं आणि पत्रकारांना तुम्हाला विनंती करतो, आमच्या तुम्ही घालमाल करू नका. तुम्ही घालमालचा विषय नाही. आता एक निवेदन दिल्यानंतर पुढे काय? आता निवेदन पुढे दिलं, आमच्या निवेदनानंतर मागणी जर आमची मनासारखी होत असेल तर आम्ही हे तिथंच थांबवतो. नसेल तर आमची पायी वारी नंतर चालूच होणार. तुमचं काय म्हणणं? आम्ही नुसतं निवेदन देणार नाही. आता मुख्य सचिवाची चर्चा झाल्यानंतर आम्हाला योग्य बाबा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेतील का नाही, किंवा बऱ्याच गोष्टी स्थगिती ठेवली. आता आमचा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही पायदिंडी वारी होणारच नाही, तुम्हाला परवानगी नाकारलेली. तेच की, आणि कोरोना असल्यामुळं आम्ही बी कोरोनाचे प्रादुर्भाव बघता आम्ही त्यामुळे कॅन्सल केलेलं की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको की कोरोना वाढू नये. पण आता मुंबईला जाणार नाही थोडक्यात, इथंच. पण आता बी आम्हाला योग्य नाही शब्द मिळाला किंवा योग्य चर्चा नाही झाली तर हे आंदोलन थांबणार नाही. जर आमचं समाधानकारक चर्चा नाही झाली राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर तर आम्ही गनिमी काव्याने ह्याच्या अगोदर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला माहिती आहे पंढरपुरात आमचा गनिमी कावा कसा असतो. तर येणारा गनिमी कावा ही आम्ही येणाऱ्या मुख्यमंत्री असू किंवा राज्यातल्या एकाही आमदारांना आणि एकाही मंत्र्याला, केंद्रातल्या राज्यातल्या, आम्ही रोडवरती फिरू देणार नाही. एकदा मराठा पिसाळला तर आम्ही कुणाचा ऐकणार. आजचा मोर्चा तर इथं स्थगित होतो. आज स्थगित नाही, आम्ही स्थगित करत नाही. तात्पुरता आम्ही थांबवतोय. तात्पुरता किमान त्यावर एकमत आहे. आजच्या फक्त मुख्य सचिवाने विनंती केली त्यामुळे आम्ही थांबलो. मी महाराष्ट्र विमर्शना तालुका शशिकांत पाटील, सर्व पक्षाचे आम्ही एकत्र येऊन हा जो मराठी मोर्चा आहे तो मराठी आरक्षणासाठी जो आम्ही, मला आता वेळोवेळी विचारलं जातं की सर्व पक्षाचे आहेत का, आम्ही सर्व पक्षाचे आहे. आज मराठा आरक्षण आम्हाला जे आमचा जो मुद्दा आहे आम्ही चर्चा करणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर आमची नाही जर समाधान झालं तरी आमचा लढा असा कायमच राहणार आहे. हे मही आपण पाहिलंय सगळे मराठा मोर्चाचे. आता इथं मुख्य सचिवांना भेटतील, त्यांचं निवेदन सादर करतील, त्यानंतर पुढची दिशा ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत खुंजे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेक नंतर जय हिंद सन्मान विशेष को-पावर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आपण पाहणार आहोत अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांचा लष्कराला सलाम. आणि ब्रेक नंतर जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रम को-पावर्ड बाय इन्फ्राटेक आणि असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत अभिनेता माधव अभ्यंकर यांनी भारतीय लष्कराला सलाम केलाय. बघूयात त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात. सैन्य आणि सैनिक
असं नुसतं उच्चारलं तरी माझ्या अंगातलं, माझ्या शरीरातलं रक्त सळसळायला लागतं. लहानपणापासूनच मला सैन्याबद्दल प्रचंड ओढ आहे, प्रचंड प्रेम आहे, आजही आहे. आज मी तिला जरी कोणी मला संधी दिली तर मी नक्की सैन्यात जायला तयार आहे. पूर्वी विक्रम गोखलेंच्या एका मुलाखतीत सुद्धा मी याचा उल्लेख केला होता. सैन्याबद्दल अतीव प्रेम आहे. आणि जेव्हा पुलवामा वगैरे सारख्या घटना घडतात आणि भ्याड हल्ले आपल्या सैनिकांवरती होतात, तेव्हा मात्र माझं रक्त म्हणजे खवळून उठतं. काय करावं काय करू नये असं होतं मला. भ्याड हल्ले मला मान्यच नाही. आपलं सैन्य हे उत्तम आहे. आपले सैनिक अतिशय राष्ट्रनिष्ठ आहे, राष्ट्रप्रेमी आहे. जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला त्यानंतर म्हणजे त्या काळात मी सावंतवाडीमध्ये शूटिंग करत होतो, रात्रीचं खेळ चालू या मालिकेचं. तेव्हा मी खूप बेचैन झालो. त्या हल्ल्याबद्दलच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या, बघितल्या आणि रात्रभर मला काहीतरी सैनिकांसाठी आपण केलं पाहिजे असं मला वाटायला. आणि म्हणून मग मी मला जे प्रेक्षक मंडळी भेटायला यायची त्यांच्याकडनं मी सैनिकांसाठी मदत मागायला सुरुवात केली. एक बॉक्स तयार केला आणि त्यावरती लिहिलं की सैनिक हो तुमच्यासाठी, सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट. तुम्हाला सेल्फी हवी असेल तर तुम्ही या डब्यामध्ये काहीतरी सैनिकांना मदत केली पाहिजे असं मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करायला लागलो. आणि बघता बघता एकाचे 3 डबे झाले आणि त्यातून जी रक्कम जमा झाली ती मी सिंधुदुर्ग येथे एक सैनिक स्कूल आहे, तर त्या सैनिक स्कूलला मी ती मदत दिली 26 जानेवारीला. यासाठी मी सगळ्या देशवासियांचं, जे जे माझे प्रेक्षक आहेत त्यांचे आभार मानले, आजही आभार मानतो. सैनिकांबद्दलचं प्रेम फक्त एवढंच करून चालणार नाही. मला आजही असून आताही असं वाटतं की मी अजून काहीतरी सैनिकांसाठी केलं पाहिजे. त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे एक नागरिक म्हणून. यानंतर जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम कोपॉवर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.